या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मधील अंबिका नगर परिसरात भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार युवराज सरवदे, शारदाबाई रामपुरे, मीनाक्षी कडगंजी आणि अजय पोन्नम यांच्या प्रचारार्थ भव्य होम टू होम प्रचार मोहीम राबवण्यात आली. या प्रचार मोहिमेदरम्यान नागरिकांशी संवाद साधत आगामी निवडणुकीत विकासाच्या कामांना गती देण्यासाठी भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले. निवडणूक प्रमुख गणेश चौटे यांनी या होम टू होम प्रचाराचे नियोजन केले होते. यावेळी गणेश अण्णा चौटे, माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, रामदास मगर, अप्पू कडगंजी, आतिश धोत्रे, जय पतंगे, रोहित हंचाटे, सलीम मुल्ला, बंडू सलगर, युवराज बाळशंकर, अजय स्वामी, शिवलिंग पुराणिक तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभागात उत्साही वातावरणात प्रचार मोहीम पार पडली असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगताना गणेश चौटे यांच्यामुळे या भागातून लीड मिळेल असा दावा युवराज सरवदे, अजय पोन्नम यांनी केला. निवडणूक प्रमुख गणेश चौटे यांनी भाजपच्या विजयाचा दावा केला. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025-26 हे आपण 15 तारखेला मतदान होणार आहे. त्या उमेदवार भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत, 4 अधिकृत उमेदवार आहेत, त्यांच्या प्रचारार्थ आज आम्ही डोर टू डोर प्रचार केला. डोर टू डोर प्रचार करत असताना असं लक्षात आलं की 2017च्या अगोदर ज्यावेळेला 2017ला महानगरपालिकेची निवडणूक झाल्या त्यावेळेला माननीय राजकुमार हंचाटे सर निवडून आले. त्यावेळेला हा परिसर इतका म्हणजे मूलभूत सुविधांपासून वंचित होता. त्याच्यानंतर राजकुमार हंचाटे सरांच्याकडे या प्रभाग क्रमांक 11चे नेतृत्व आलं. त्यांनी त्याच्यानंतर त्यांच्या पॅनलमध्ये महेश अण्णा कोटे होते, कुमुद अंकाराम ताई, आमच्या अर्चना मगर ताई यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने त्यांनी इथं विकासाच्या जो सुरुवात केली ते विकासाची सुरुवात होत नंतर विधानसभेचं इलेक्शन लागलं. विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्या हक्काचे भारतीय जनता पार्टीचे मान्य देवेंद्र दादा कोटे हे विधानसभेला निवडून आले शहर मध्यमधून. आणि हा शहर मध्यमध्येच आमचा प्रभाग क्रमांक 11 येत असल्यामुळं त्या दादांनी सुद्धा नाही का या परिसराची खूप गंभीर दखल घेतली. आणि जवळजवळ आता निवडून येऊन 1.25 वर्ष झाले फक्त, पण 1.25 वर्षामध्ये त्यांनी 9.5 कोटी निधी आमच्या प्रभाग क्रमांक 11ला दिलाय. आणि आम्हाला शब्द दिलाय की येणाऱ्या 5 वर्ष म्हणजे विधानसभेचे 5 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर 25 कोटीचे निधी आम्हाला देणार आहे. त्यामुळे राहिलेला जो प्रभाग आहे ह्या प्रभागाचा विकास करताना हे जे 4 उमेदवार आपले 16 तारखेला आपण यांना विजयी करणार आहोत तर त्यांना सुद्धा देवेंद्र दादा कोटे यांच्या आर्थिक पाठबळ मिळणार आहे. यांची निधी आणि परत आपल्या देवेंद्र दादांची निधी याच्या दोघांचं जे मिलाप होणार आहे त्याच्यातून हा प्रभाग आणखी शहरासारखं सुशोभीकरण होणार आहे, शहरासारखं सुंदर होणार आहे एवढं मी सांगू शकतो. आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 11 मध्ये होम टू होम आम्ही करतोय रोज. तर ह्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 11 मध्ये फिरताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे एवढे फॅन आहेत व देशाचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे खूप मोठे फॅन मी घराघरात बघतो त्यांचे फोटो आहेत. तरी आज या ठिकाणी आमदार देवेंद्र दादा यांच्या कामाची पावती म्हणून या सगळ्या आम्हा उमेदवारांना आज एवढं जंगी स्वागत आणि एवढ्या आनंदामध्ये प्रचार करताना आनंद एवढा वाटतो की आम्ही निवडून येतो याची खात्री यांचे चेहरे बघितल्यानंतरच आज येतंय लक्षात. व आज प्रचार करत असताना आमचे पॅनल प्रमुख चौटे मालक यांनी सुद्धा या भागात पूर्ण अशी जंगी तयारी केलेली होती स्वागताची की त्यांचं पॅनल कडून खूप खूप आभार मानतो. व आम्ही येणाऱ्या 16 तारखेला आजच एक असा क्षण आला की आजच विजय झालाय का काय असं वाटतो आम्हाला. तर ते या पॅनल मधून मी चौटे मालकांचं खूप खूप आभारी आहे. आज प्रभाग क्रमांक 11 मध्ये आम्ही सकाळपासून होम टू होम पदयात्रा काढत आहोत. त्यामध्ये आता आम्ही चौटे मालकांच्या घराकडे आलो अंबिका नगर येथे. तर आज त्यांनी आज आमचं इथं असं स्वागत केलंय जणू काय आज असं वाटतं की 16 तारीख निकाल लागलेला आहे आणि विजयाचीच त्यांनी माळ आमच्या गळ्यात घातलेली आहे. त्याबद्दल मी सर्व उमेदवारांकडून चौटे मालकांचा खूप खूप आभारी आहे, धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला विजयाची झलक दाखवलात आज. आणि मालकांचं म्हणणं असं आहे की 16 तारखेला अजून जंगी स्वागत जे आहे ते मोठं करणार आहे. आज जो जल्लोष जो उत्साह इथं बघायला मिळालेला आहे खरोखर मन भारावून निघालेला आहे.
आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही भरघोस मताने आपल्या आशीर्वादाने निवडून येणार आहोत. सर्वांचं मनापासून आभार.